तालुक्यामध्ये नेतृत्व कोणाच्या हातामध्ये जाऊ शकतं? वळसे पाटलाच्या हाती जाऊ शकतो. कारण काय मी कामच नाही. युअर द नथिंग मॅनेजमेंट. 7 मे 1992 परिवर्तन 414 26/2/1996 परिवर्तन पहिली कारवाई दिलीप पाटलावर करण्यात आली. आता हे तुमचं म्हणणं झालं की पवार साहेबांना दिलीप वळसे पाटील साहेबांनी साथ सोडलेली आहे, तसंच निकम साहेबांनी सुद्धा वळसे पाटील साहेबांची साथ सोडलेली आहे. मग या दोन्ही घटना सारख्याच आहे. मग याच्याकडे कसं नाही ना, पण तो माणूस कामाचा दिसतोय, नवीन चेहरा आहे ना. इथे परिवर्तन देवदत्त निकमच निवडून येणार. कोणी किती ताकद लावू द्या. सहकार मंत्री कायचं सहकार, कसलं सहकार चाललंय याचं? अहो यांनी जनतेची सरळ सरळ फसवणूक आहे. सुप्रिया सुळे कोण बहीणच होती ना, मग बहिणीच्या विरोधात बायको उभी केली. जोरो का गुलाम हा, जसं बायको सांगेल तसं वागणारा. आणि हे काय बहिणींचं लाड पुरवणार? स्वतःच्या बहिणी सांभाळा पाहिल्या, आमच्या बहिणींची काळजी करू नका. ज्यांनी कारखाना 1 नंबर केला, ज्यांनी बाजार समिती 1 नंबर केली, त्यांच्या माध्यमातून हा आंबेगाव तालुका 1 नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. खूप अशी कायापाठ केलेली, त्याच्यामुळे जनता ही वळसे पाटलांच्या पाठीमागे उभे राहणार. देवदत्त असा माणूस आहे का, तो काय आमचा बदल जवळचा असे नाही, पण तो माणूस असा आहे का जनतेच्या सेवा करणारा माणूस आहे. सुखादुखात सामील असतात. हे वर्ष हे फक्त इलेक्शन आलं का तेवढ्या पुरतं फक्त येतात. देवदत्त निकम साहेब 1 दिवस येऊन बसले, पण का नाही दिवसा लाईट दिली? मग त्यांनी पण दिवसा लाईट पाहिजे आम्हाला. वळसे पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडलं नसतं तर मग तुम्ही मग दिलीप पाटीलच होता आमचा. आढळरावनी काय केलं, अजित पवारनी काय केलं, हे लवंडीची कामं आम्हाला पक्के सोडलं, आम्हाला मान्य नाही. देवदत्त निकमचा जनसंपर्क आहे मोठा, पण विकास कामातून आमदार वळसे पाटील साहेब तालुक्यात काय राज्यातून पुढे, माझा अनुभव बोलतोय. नवीन आला तर काय तो सोडून जाणार आहे का? त्यांनाही संधी द्या ना तुम्ही. काय करतील 5 वर्षात? पार नीटनेट करतील, नाही तर पार वाटोळ करतील. काहीतरी एक चांगलं करतीलच का नाही. नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दिनांक 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आमदार कोण असेल, या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये जाऊ शकतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. खरं तर वेगवेगळे राजकीय विश्लेषक, राजकीय तज्ज्ञ हे वेगवेगळे अंदाज बांधतात. TV न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे, सर्वसामान्य जनतेचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपला आवाज न्यूज नेटवर्क आलेला आहे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या गावामध्ये. या पिंपळगाव खडकी गावातील मतदारांचा कल हा विद्यमान सहकार मंत्री असलेल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या बाजूने आहे की आता दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या विरोधामध्ये उभे राहत असलेले देवदत्त निकम यांच्या बाजूने कल आहे, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. गावातील ग्रामस्थांसोबत आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनातील आमदार नेमका कोण आहे हे देखील समजून घेणार आहोत. काका, आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत. या आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व पुन्हा कोणाच्या हातामध्ये द्यायला तुम्हाला आवडेल? खऱ्या अर्थाने माझं मत आहे दिलीपराव वळसे पाटील हे गेले 35 वर्ष आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करते आणि त्यांनी आंबेगाव तालुक्याचा पूर्ण कायापालट केलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला 35 वर्षापूर्वी कंप्लेट हा आंबेगाव तालुका दुष्काळी म्हणून घोषित होता, परंतु त्याचा चेहरामोहरा आज वळसे पाटील साहेबांनी बदललेला आहे. खेड आणि जुन्नरपेक्षा नक्कीच आंबेगाव तालुक्याचा विकास हा जास्त प्रमाणात झालेला आहे. आणि ज्या अनेक अशा गोष्टी आहेत, कॉलेज म्हणा, रस्ते म्हणा, किंवा आदिवासी शाळा म्हणा, किंवा सर्वसामान्य लोकांना नोकरी लागणं, ह्या सर्व गोष्टी साहेबांनी केलेल्या आहेत. आणि साहेबांच्या हातून जे काम झाले, इथून पुढं कुणीही या तालुक्याचा चेहरामोहरा बदलू शकत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे आणि सर्व लोकांचं सुद्धा मत आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण म्हणतो आदरणीय पवारसाहेब, जसं पवारसाहेब दिलीप वळसे पाटील जसे साहेबांना हे मानत होते, तसंच खालच्या जे लोक आहेत किंवा खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा साहेबांना मानलं पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. माझ्यासोबत आणखी एक दादा आहेत. दादा, काय सांगाल, कोणाचं वारं वाहतं इकडे? वळसे पाटलांचं. वळसे पाटलांचं. पण त्यांच्या विरोधात देवदत्त निकम पण या ठिकाणी शड्डू ठोकून उभी आहेत, गावोगावी जात आहेत, लोकांना भेटत आहेत. ही अटीतटीची लढाई होईल की वन साईड वळसे पाटील जिंकून येतील? वन साईड वळसे पाटील येणार. किती लीड असेल? भरपूर लीड असेल, 35 लीड असेल, 35,000. माझ्यासोबत काही तरुण आहेत. दादा, काय सांगाल, कोण निवडून येऊ शकतं? दिलीप वळसे पाटील साहेब. वळसे पाटील साहेबच का?
साहेबांची कामं भरपूर आहेत. आपलं गाव पिंपळगाव. पिंपळगाव खडकी. तरुणांचा कल कोणाच्या बाजूनी आहे? वळसे पाटील साहेब की निकम साहेब, कोणाच्या बाजूने? वळसे पाटील साहेब. वळसे पाटील साहेब. तुम्ही काय सांगाल? नाही, निकम साहेब. निकम साहेब. मग निकम साहेबच काय येऊ शकतात, त्याचं कारण? निकम साहेब काय येऊ शकत, कारण की आपण आपली पिढी गेली राजकारणात. आपल्या वडिलांनी मतदान केले, आपण केले. इथून मागं 35 वर्षे आपण वळसे पाटलांना मतदान करीत आलेलो आहे. पण आमच्या गावात जो विकास करीत असताना जे विकास केला आहे, अजून रस्त्याचे कुठले कामं नाही आमच्या गावात, पुढंच काही नाही. टाकळ्याची कसं वातावरण आहे इकडे? वातावरण चांगलं आहे. वळसे पाटील साहेबच निवडून येतील. किती लीड असेल? 60-70 हजारांचं लीडनी वळसे पाटील निवडून येतील. वळसे पाटील साहेब निवडून येण्याचे काय कारण असू शकतात? त्यांचा विकास आहे, कामही चांगली, अनुभवी नेतृत्व आहे, वर राज्यात मुख्यमंत्री पदाचे लेवलचा माणूस आहे आणि त्यामुळे तालुक्याचा विकास होऊ शकतो चांगल्या प्रकारे. वळसे पाटील साहेब की निकम साहेब? निकम साहेब. निकम साहेबच का? अहो, त्यांनी आता कारखान्यात चेअरमन असताना काम केले, बाजार समितीत काम केले. कारखान्यात कोणती अडचण नाही येणार असं कारखान्याचं उत्कृष्ट काम केले त्यांनी. बाजार समितीत सुद्धा चांगलं उत्कृष्टच काम केले. आणि जनता किंवा कार्यकर्ते आज जर गावोगावचे म्हणत असतील की वळसे पाटलांनी 35 वर्ष विकास केला, तर तुम्ही आता पळता का? मग एवढे तुम्ही एवढा विकास केला आहे, तुम्हाला पळायची गरजच नाही पडली पाहिजे. आणि ते म्हणतात त्यांच्याशिवाय विकास होणार नाही. नवीन आला तर काय तो सोडून जाणार आहे का? त्यांनाही संधी द्या ना तुम्ही. काय करतील 5 वर्षात? पार नीटनेट करतील, नाही तर पार वाटोळ करतील. काहीतरी एक चांगलं करतीलच का नाही, तुम्ही सांगा. आणि जनता म्हणते का वळसे पाटील वळसे पाटील. तुम्ही आता गावगावचे रस्ते पाहता, दुधाचा व्यवसाय पाहता, शेतीचं पाहता. 4 दिवस कांद्याला बाजार पडली ती 4 दिवस वाढती. शेतकऱ्यांनी करायचं का याच्यासाठी? आताची जी निवडणूक होणार आहे, तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराचं पारडं जड राहू शकतं? सध्या तरी देवदत्त निकम साहेबांचा आहे. या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील तरुणांचे नोकरीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील, तर हे प्रश्न सुटलेत का? किंवा तुम्हाला तरुणांना निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील? हेच आता काम, रोजगार मिळावा तरुणांना. आणि आता जे सांगतात की समजा कॉलेजचं केलं समजा, पण आता आंबेगावमधलीच पोरं जुन्नर तालुक्यात जातात शिक्षणासाठी. मग हा प्रश्न का नाही सुटत? मग दादा, तुझं काय मत आहे? इंजिनिअरिंग कॉलेज केले ते काय आपलं तालुक्यासाठी मर्यादित केलेले आहे असं काही नाही आहे. ते ऑल याच्यातले राज्यातली पोरं येतात, त्याच्यामुळं मग आंबेगाव तालुक्यासाठी कॉलेज झाले असं काही नाही आहे. तुम्हा तरुणांची कोणी निवडून येऊ देत, वळसे पाटील साहेब निवडून येऊ देत किंवा निकम साहेब निवडून येऊ देत, तुमच्या तरुणांची काय मागणी असेल? निकम साहेब निवडून येणार आहेत हे बाजार समितीच्या इलेक्शनलाच कळाले. ज्यावेळेस बाजार समितीला जे मतदार आहेत ते सगळे सुशिक्षित मतदान करतात. त्यावेळेस त्यावेळेसच देवदत्त निकम निवडून आलेले संचालकपदी. त्यावेळेसच कळालं का आमदार होते नाही. सोबत खडकी पिंपळगाव गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. कुणाचं पारडं जड वाटतंय? आत्ता सध्या आमच्याकडे देवदत्त निकम साहेबांचं पारडं जड आहे. अच्छा. हां, पण त्यांच्या विरोधात तर वळसे पाटील साहेब की ज्यांनी 35 वर्ष आमदार म्हणून विधानसभेमध्ये नेतृत्व केलंय. ठीक आहे, 35 वर्ष जरी आमदार आणि मंत्री म्हणून जरी काम केलं असलं, परंतु आता बदल हवा ना. दुसऱ्याला चान्स द्यायचा कधी नवीनला? किती वर्ष थांबणार? पवार साहेब जसे थांबले, राज्यसभेवर गेले, तसं यांनी थांबावं, विधान परिषदेवर जावा. काय हरकत यांना जायला? तुमच्या गावामध्ये विकास कामे झालेली आहेत का की राहिलेली आहेत? आता आमच्या गावात सरळ रोड आम्हाला दिसतोय ना. 35 वर्षामध्ये 5 वर्षसुद्धा रोड चांगला राहिला नाही. 5 वर्षसुद्धा रोड चांगला नाही. वळसे पाटील साहेबांवरती नाराजी असण्याचं काय मुख्य कारण? नाराजी असण्याचं कारण एकच आहे, का गावातली जी त्यांनी जे पाळल्या त्याच्यात त्यांच्याजवळ जे ठेवल्यात ना, त्यांच्या आमची लई मोठी नाराजी. म्हणजे जे गावातले स्थानिक पदाधिकारी आहेत वळसे पाटील साहेबांच्या पक्षाचे, तर त्यांच्यामुळे तुमची नाराजी वाढवली? त्यांच्यामुळे नाराजी वाढली. देवदत्त निकमचं पारडं जड जाईन, कारण ह्या गावात तरी बुवा ते जायला मतदान जास्त आहे. आता तुम्हाला सांगतो, मस्तपैकी सांगतो, अवसरी गाव 22,000 मतदानी आणि 28,000 मतदान मतदान आहे. आंबेगावची 149 गाव आहे. 39 शिरूरची गावं जोडलेली, असं आंबेगाव तालुका झालेला आहे. याच्या आधी देवदत्त निकम लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते, त्यावेळेस कसं मतदान झालेलं? काय झालं त्यावेळेला, याला पाडायसाठी चालला खेळ झाला होता, याचा निकामी करायसाठी खास याचा डाव होता. कोणता?
दिलीप पाटलाचा. बरं मला सांगा, तुम्ही म्हणतायत की देवदत्त निकम निवडून येतील, तर त्याचं काय कारण आहे? वळसे पाटील साहेबांवरती नाराजी आहे की विकास कामं झालेले कामच नाहीत? नाहीत. देवदत्त निकमच का? का आम्हाला डायरेक्ट म्हणायचा पाकिस्तान रस्ता अवसरीचे पिंपळगाव आहे ना, पाकिस्तान रस्ता म्हणायचा, पाकिस्तान म्हणायचा आम्हाला डायरेक्ट. आमचा शिवसेनेचा मळा होता ना, तर पाकिस्तानच म्हणायचा. दादा, दोन उमेदवार खरं तर या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ मानले जात आहेत. कोणाच्या बाजूनं जास्त पारडं जड वाटतंय तुझ्या गावातून, काय सांग? आमच्या गावातून देवदत्त निकम साहेबांना 75% मतदान होणार. सर्व तरुण असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, वडीलधारी असतील, महिला भगिनी असतील, सर्वांच्या मते देवदत्त निकम साहेब 100% निवडून येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आणि आम्ही ह्यापुढे तालुक्यात 7 वेळा ज्यांना निवडून दिले तालुक्याने, आम्ही ते तरुण आहे. आमच्या जन्माच्या आधी त्यांचा जन्म आहे, त्याच्या आधी ते निवडून आलेत. पण आम्ही पाहतोय 35 वर्षात त्यांच्यासारखा त्यांनी जो विकास करायला पाहिजे होता तो विकास केला नाही. आता शेजारील जुन्नर तालुक्यात शरददादांना एकदाच संधी दिली, पण शरददादांनी 5 वर्षात पूर्ण रस्ते बदलून टाकले. आणि आज तुम्ही पाहता हे रस्ते 4 वेळा नारळ फुटला आणि आता त्या रस्त्याचं काम चालू केले. 35 वर्षात तुम्ही रस्ते सोडून काय कामं करायचे तुम्ही ठेवले. आणि जे गव्हर्नमेंट कॉलेजचे तुम्ही बाता मारता ते 2007-08 साली झाले. 15-20 वर्षापूर्वीचं काम आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काम केलं? आता तरुणांना संधी देण्याचं काम आहे. आणि आता या ठिकाणी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांची लाट आहे. आणि शेतकऱ्यांनी देवदत्त निकम साहेब स्वतः उभे राहणार नाही, सर्वसामान्य शेतकरी जनतेने त्यांना उभं केले. आणि देवदत्त निकम साहेब ज्यावेळेस उभे राहतील, आमचे पिंपळगावचे ग्रामस्थ त्यांचं डिपॉझिट भरणार आहे आम्ही. दादा, तू म्हणतोयस, परंतु इथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे विरोधकांकडून असं बोललं जातं आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आणलं, इंजिनिअरिंग कॉलेज, इथे उपजिल्हा रुग्णालय उभं केलं, इथले रस्त्यांची वगैरे कामं केली गेली, बाजार समितीमध्ये विकास केला गेला, अशा बऱ्याच विकास कामांच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. तर मग याच्याकडे कसं पाहतो? बाजार समिती फक्त देवदत्त निकम साहेब यांच्यामुळंच देशात 1 नंबर झाली. डिजिटल मार्केट त्यांच्यामुळे झालं. शेतकऱ्यांना योग्य भाव देवदत्त निकम साहेबांच्याच काळात मिळाला. आता उपजिल्हा रुग्णालय सांगतात, गव्हर्नमेंट कॉलेज सांगतात, फार्मसी कॉलेज का आलं नाही? आणि गव्हर्नमेंट कॉलेज काय आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला ॲडमिशन भेटते का? बाहेरचे लोक येऊन तिथे ॲडमिशन घेतात, सर्वसामान्याच्या पोरांना ॲडमिशन भेटत नाही तिथं का? मग एखादं प्रायव्हेट कॉलेज काढलं नाही जिथे सर्वसामान्य लोक आहे त्यांच्या पोरांना ॲडमिशन भेटत? फार्मसी कॉलेज का काढलं नाही? जुन्नर तालुक्यात सगळं कॉलेज आहे, संगमनेर तालुक्यात कॉलेज आहे, मग इथं का कॉलेज झाले नाही? अजूनही लोकांना पुण्यासाठी जायला लागतं, कुरणला बस भरून जातात, बेलेला बस भरून जातात सर्वसामान्य शेतकरी. आमच्या गावातून 50 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजला बाहेर जातात. गावातले इथले 10 ते 15 डिप्लोमा कॉलेज जातात, डिग्री कॉलेजला ॲडमिशन भेटत नाही. कशामुळे भेटत नाही? मग कशासाठी कॉलेज बांधले ते? इथल्या स्थानिकांनाच भेटण्यासाठी तर बांधले ना, मग का स्थानिकांना ॲडमिशन भेटत नाही? हे फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचंच अपयश असं तुम्ही समजता की एकंदरीत जे काही महायुतीचं सरकार आहे त्यांच्यावर सुद्धा तुमची नाराजी आहे? महायुती सरकारवर पूर्णपणे नाराजी आमची. आता त्यांनी ती लाडकी बहीण योजना आणली की 1500 रुपये द्यायचे, खोबऱ्याचे भाव 140चे 240 न्यायचे, 1500 रुपयाचा टेलाचा डबा 2200-2300 रुपये न्यायचा. म्हणजे ह्या हाताने द्यायचं आणि ह्या हाताने काढून घ्यायचं, हे महायुती सरकारचं काम चालले. काका, दादा बोलतोय की लाडकी बहीण 1500 रुपये महिलांना दिले या योजनेच्या अंतर्गत, मात्र दुसरीकडून पैसे काढले जात आहेत. कसं पाहता याकडे? हे खरं आहे. तर त्यांनी काय केलं, आम्हाला 1500 रुपये लाच दाखवली, 1500 रुपये आम्हाला दिले, पण ही महागाई इतकी वाढवली का त्यांनी जवळजवळ 50% महागाई वाढवली. त्यामुळं शेतकऱ्यांचा काहीच फायदा नाही. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही आणि त्यांच्या व्यापाऱ्यांच्या मालाला बाजारभाव फिट करून ठेवले, फिक्स करून ठेवले. आंबेगाव तालुक्यामध्ये कोण आमदार होऊ शकतात? तसं काही आंबेगाव तालुक्यामध्ये निकम साहेब आमदार होऊ शकतात. परिपत्रकप्रमाणे हानवशी 414 26/2/1996 परिपत्रक पहिली कारवाई दिलीप पाटलावर करण्यात यावी. फॉर्म भरल्यानंतर योग्य ती दक्षता घेतली. याचं कारण काय? कारण काय माहिती, कामच नाही. युअर द नथिंग मॅनेजमेंट. 7 मे 1992 परिपत्रक हानवशी 414 26/2/1996 परिपत्रक पहिली कारवाई दिलीप पाटलावर करण्यात यावी. योग्य ती दक्षता घेतली नाही तर क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे फौजदारी गुन्ह्यात दिलीप पाटील पात्र. भारतीय संहिता कलम 420, 432, 147, 507 कलमात दिलीप पाटील बंधनकारक आहे. काकांचा अभ्यास जरा खूपच जास्त दिसतो. पिंपळगावातली ज्ञ सुज्ञ हुशार आणि चाणक्य आहे. यावेळेस योग्य उमेदवाराला निवडून देणार देवदत्त निकम साहेब. यावेळेस आमदारकीची शपथ तर घेणारच, पण यावेळेस आम्ही पवार साहेबांक स्वतः मागणी करणार आहे. पिंपळगावचे ग्रामस्थ त्यांना यावेळेस मंत्रिपद द्यावे आणि मंत्री झाल्यावर काम कसं असतं ते यावेळेस दाखवून देणार. ज्यांनी कारखाना 1 नंबर केला, ज्यांनी बाजार समिती 1 नंबर केली, त्यांच्या माध्यमातून हा आंबेगाव तालुका 1 नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर दादा म्हणतो आहे की कारखाना 1 नंबर करण्यासाठी देवदत्त निकम यांचं योगदान राहिलं आहे, बाजार समिती 1 नंबर करण्यात त्यांचं योगदान राहिलेलं आहे. परंतु दादा म्हणजे आम्ही
मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतो आहोत. तर असं म्हटलं जातंय की वळसे पाटील साहेबांनी संधी दिली म्हणूनच कारखान्यावर नेतृत्व करू शकले, बाजार समितीवरती नेतृत्व करू शकले. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं माहिती का, निकम साहेबांना संधी दिली. कोणी दिली? वळसे पाटील. वळसे पाटलांना संधी कोणी दिली? पवार साहेबांनी दिली ना. मग पवार साहेब मेन आहे तिथं, त्यांना आत्ता सोडायला नको होतं ना. आता हे तुमचं म्हणणं झालं की पवार साहेबांना दिलीप वळसे पाटील साहेबांनी साथ सोडलेली आहे, तसंच निकम साहेबांनी सुद्धा वळसे पाटील साहेबांची साथ सोडलेली आहे. मग या दोन्ही घटना सारख्याच आहे, मग याच्याकडे कसं पाहता? नाही ना, पण तो माणूस कामाचा दिसतोय, नवीन चेहरा आहे ना. नवीन चेहरा पाहिजे आम्हाला. म्हणजे एकंदरीत खडकी पिंपळगाव भागातील जे काही नागरिक आहेत त्यांना परिवर्तन अपेक्षित. परिवर्तनाची लाट आता आलेली आहे, कारण ज्या वेळेला हे पक्ष फोडाफोडी झाली का तिथून पुढे आहे ना सगळा समाज नाराज झालेला आहे. जे खासदार आमदार आहेत ना यांच्यावर सगळ्यावर नाराज झालेले समाज आहे. आणि समाजाला कुठेतरी आता बदल पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. निकमपेक्षा अजून नवीन चेहरा आला तर आम्ही त्यालाही देऊ ना. आणि जुन्यांनी थोडं थांबले पाहिजे ना, जुन्यांनी त्यांची मागची पिढी पुढं काढली पाहिजे. तसं सगळ्यांनी केलं पाहिजे. का तुम्ही काय वारसा हक्क दाखवू नका ना, बरोबर आहे की नाही. 2014ला BJP सरकार सत्तेवर आलं, तिथून पुढं जे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला सुरुवात झाली, तिथून पुढे एकही शेतकरी आज उभा नाही. याचं अनुदान दे, त्याचं पैसे दे, याचं पैसे दे, ते देऊ नका ना. पण आमच्या बाजारभाव मिळाले पाहिजे मालाला, आणि त्या मालाचे पैसे झाले. आम्ही तुमच्याकडे पैसे मागायची गरज काय लागणार आहे? बिबटे झालेत, रात्रीचं पाणी भरता येत नाही. मग बिबटे कोणी धरायचे? आम्ही धरायचे का? आम्हाला तर अधिकार नाही मारायचा नाही, धरायचा नाही. मग हे शासनाने केलं पाहिजे ना. शासन कोण चालवित आहे? आम्ही नाही चालवत. जे आम्ही निवडून दिले त्यांनी चालवायचं असतं. लाईटचा विषय असेल, आता तुम्ही 8 तास लाईट द्यायला आत्ताशी तयार झाले. पण आता सरकार बदली होणार आहे, नंतर दुसरं येणार आहे किंवा तेच येणार आहे. मग ते होणार आहे का नाही? मी हा शेतकऱ्याला अजूनही बी ना आणवीत नाही ना, त्याला माहीत नाही होणार काय आहे ते. मग तुम्ही 1500 देता, नुसतं 1500 देता, पण बाकीचे बाजारभाव वाढले सगळ्याचे. आता तुम्ही लोकसभेला कुठेतरी मतदान कमी झालं, मग तुम्ही लगेच कांद्यावरच निर्यात शुल्क कमी केलं का? आता परवडलं का निर्यात शुल्क कमी करायला? त्याच्यापेक्षा मग पहिलेच का नाही केलं? शेतकऱ्याला का पैसे होऊन द्यायचे नाहीत? आणि शेतकरी राजा आहे, शेतकऱ्याला पैसे झाले तर मार्केटमध्ये पैसे जातात ना. आणि मार्केटमध्ये गेल्यावर सगळे व्यापारी व्यवस्थित चालतात ना. शेतकऱ्याची मुलंबाळं शिकतात ना, त्यांची मुलंबाळं शिकू द्या ना, तुमच्याबरोबर चालू द्या ना. आमचं काही म्हणणे नाही, कोण यायला पाहिजे याच्यावर आहे ना, आमचं काहीच म्हणणे नाही. फक्त जे राजकारण चाललंय ना, हे आताचं 2014पासूनचं राजकारण, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे. कोण कुठं जातो, कोण 5 वाजता शपथविधी घेतो, कोण कवा घेतो, हे चालत नाही. समाज ओळखलेलं आहे, समाजाने काय करतात हे तुम्ही. असं नाही व्हायला पाहिजे. कारण ज्या वेळेला राजकारण करतात ते राजकारण तिकडंच करा, इकडं स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांवर आणू नका. कारण तुम्ही योजना आणता, मधीच बंद पाडिता, कर्जमाफी देता, सोसायटीचं कर्जमाफी देता, काही ठराविक लोकांना देता, बाकीचे लोक तशीच पडलीत, वाट बघत आहेत. येणार कवा? सरकार बदललं येणार आहे का पुढचं सरकार आलं येणार आहे? कोणाच्या हातात नेतृत्व जाऊ शकतं काय वाटतं? यावेळेला आहे ना, पब्लिकला आणि शेतकऱ्यांना बदल हवा आहे, आणि बदल हा होणारच. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण ज्याच्या बोटाला धरून दिलीपराव वळसे पाटील शिकला, त्याची साथ सोडून का गेला? हे आपली लफडी सफडी 70,000 कोटीचा घोटाळा होता पवार अजितदादाचा, म्हणजे राष्ट्रवादीचा. तो घोटाळा यांच्यात गेल्यानंतर लगेच कसं काय माफ झालं? क्लीन चिट. अरे हे चाललंय काय? कशासाठी? लोकांची ही फसवणूक आहे सरळ काय. आणि यावेळेला जो बदल होणार आहे, इथे परिवर्तन देवदत्त निकमच निवडून येणार. कोणी किती ताकद लावू द्या. म्हणजे वळसे पाटील साहेबांनी किंवा अजित पवारांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली म्हणून ही भावनिकतेच्या लाटेतून परिवर्तन होऊ शकतं की विकासाच्या मुद्द्यावरती परिवर्तन? भावनेतून बी विकासातूनही बी परिवर्तन होऊ शकतं काय. हा तुम्हाला जर खरं सांगायचं म्हटलं तर हे वळसे पाटील यांनी
फक्त मोठी मोठी झेंडा धरून त्यांचा विकास केलेला आहे. माझी स्वतःची 22 गुंठे जमीन पुलामध्ये गेली 2012 साली. हा पूल झाला. अजितदादानेच त्याचं उद्घाटन केलं. मला दिलीप पाटलांनी शब्द दिला होता, म्हणले तुम्ही सरकारी वेळ काही करू नका, तुम्हाला पैसे देण्याची तजवीज मी करतो. तर ज्या वेळेला ज्या पिंपळगावमध्ये जो जास्तीत जास्त दस्त असेल, म्हणजे जी जास्तीत जास्त भावाने जी जमीन विकली गेली त्या दराने तुम्हाला मी पैसे देईल. तर त्यावेळेला बाबुरावदादा बांगरच्या जमिनीचा कागद 25,000 रुपये गुंठ्याने झाला होता. तर मला 22 गुंठ्याचे यांनी 5.25 लाख रुपये 2012ला द्यायचे तयार केलं, कबूल केलं. आणि नंतर त्यांनी मला बोलवलं नाही असं नाही, बोलवलं, म्हणले अर्धे पैसे आता घ्या आणि अर्धे नंतर घ्या. मी त्यांना सांगितलं द्यायचे तर सगळे एकदम द्या, नाहीतर देऊ नका. काय पुढे मला काय करायचं ती माझ्या पातळीवरती मी करेन. तर आजपर्यंत त्यांनी याचा विषय देखील घेतलेला नाही. आणि हा जिल्हा परिषद सदस्य इथला 2-4 कुत्रे आहेत, हे लुडबुड करतात तिथल्या तिथं. साहेब काय नाही हे सगळं व्यवस्थित आहे. कसलं व्यवस्थित आहे, काय व्यवस्थित आहे? आज त्रास होतोय म्हणून हे रस्त्याचं काम चाललं. इथून पाठीमागं आमदार कुठं मी काय सहकार मंत्री, कायचं सहकार, कसलं सहकार चाललं आहे याचं? अहो यांनी जनतेची सरळ फसवणूक आहे. लाडकी बहीण आणली. अरे तुम्हाला एवढा लाडक्या बहिणीचा पुळका होता तर अजितदादाची बहीणच आहे ना, सुप्रिया सुळे कोण बहीणच होती ना. मग बहिणीच्या विरोधात बायको उभी केली. जोरो का गुलाम हा, जसं बायको सांगेल तसं वागणारा. आणि हे काय बहिणींचं लाड पुरवणार? स्वतःच्या बहिणी सांभाळा पहिल्या. आमच्या बहिणींची काळजी करू नका. हा दाढीवाला एकनाथ शिंदे, अरे काल कुठं होता तू? माहितीच्या गाड्या वडीत होता. आणि आज तुला सगळं झाकायसाठी चान्स मिळाला तर तू त्यांच्यात जाऊन मिसळला. कोण तुम्हाला जवळ करणार आहे? एक शेतकरी म्हणून तुमच्या ह्या सगळ्या भावना इथं पाहायला भेटतात. तुमचं काय मत आहे, या आंबेगाव तालुक्यामध्ये नेतृत्व कोणाच्या हातामध्ये जाऊ शकतं? वळसे पाटलाच्या हाती जाऊ शकतं. वळसे पाटलांच्या हातामध्ये जाऊ शकतं. का जाऊ शकतं, काय कारण? आंबेगाव तालुक्यात विकासाची गंगा आणलेली. विकासाची गंगा आणली. अशी काही कामे आहेत का, तुम्ही सांगू शकाल? इंजिनिअरिंग कॉलेज आहे, दवाखाना आहे, रस्ते आहे, पूल आहे. पण त्यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम हे खूप जोरदार तयारी करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. बरेच राजकीय विश्लेषकांचं असंही मत आहे की आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती अतिशय अटीतटीची होऊ शकते. तर याच्याबद्दल काय सांगा? एकतर्फी दिलीप वळसे पाटलाचा विजय होणार आहे आणि दुसऱ्या उमेदवाराचं 1 रुपयाचं काम नाही या गावामध्ये. म्हणजे ही विकास कामांच्या याच्यावरती निवडणूक वळसे पाटील जिंकू शकतात. वळसे पाटील विकास कामाच्या जोरावर विलक्षण लढणार आहे, म्हणजे जिंकणार आहेत 100%. दिलीप वळसे पाटलांची या गावामध्ये भरपूर काम आहेत. शाळेसाठी 1 कोटी रुपयाची देणगी, म्हणजे हे त्यांच्या जिल्हा परिषद की प्राथमिक शाळा, आपली याची हायस्कूल शाळा वैयक्तिक नाही पण रयत शिक्षण संस्थेच्या इथून डायरेक्टर येते, तिथून त्यांनी 1 कोटी रुपये निधी आणि गावाने 1 कोटी रुपये निधी गोळा करून 2 कोटी रुपयाची कॉलेज शाळा उभी राहिलेली आहे श्रीराम विद्यालय पिंपळगाव. त्याचा मोठ्या प्रमाणावर खूप अशी कायापाठ केलेली आहे, त्याच्यामुळे जनता ही वळसे पाटलांच्या पाठीमागे उभे राहणार आहे. पण त्यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम यांनी तयारी जोरदार सुरू केलेली आहे. ते गावागावात जात आहेत, लोकांना भेटत आहेत, प्रचार दौरे सुरू आहेत, लोकांच्या गाठीभेटी सुरू आहेत. आणि दुसरीकडे वळसे पाटील साहेब की ज्यांनी 35 वर्ष या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे, ही लढत कशी असेल? तर वळसे पाटलांनी 35 वर्ष काम केलेले. वळसे पाटलांचा संपूर्ण तालुक्यावर पूर्णपणे दबाव आहे. पूर्णपणे त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. आणि निकम साहेबांचं कसं झालं आता ते थोडेसे नवीन आहे आणि त्यांना आता थोडंसं पाठबळ कमी आहे. हळूहळू त्यांची पण काही ज्याची त्याची मन भावना, परंतु साहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केलं, त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहणार. पण या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये आता या 2024च्या निवडणुकीत असं दिसतंय की परिवर्तनाचं वारा आहे. मग इथे तुमच्या पिंपळगाव खडकी गावामध्ये कसं आहे? परिवर्तन होणार, पण परिवर्तन नाही, वळसे पाटलांच्या पाठीमागे लोक उभी राहणार. शेवटचा प्रश्न तुम्हाला की याच्या आधीची जी पंचवार्षिक झालेली त्यावेळेस राजाराम बाणखिले विरुद्ध वळसे पाटील साहेब अशी लढत झालेली, त्याच्यामध्ये 66,300 मतांच्या फरकानं वळसे पाटील साहेब लीडनं जिंकून आलेले होते. आता ही निवडणूक साहेबांसाठी तशीच असेल, जे मताधिक्य आहे ते तेवढंच राहील, वाढेल की कमी होईल? थोडंफार काहीतरी थोडे असं मताधिक्य थोडे घसरला असा अंदाज आहे, पण तिथं लोकांच्या मनामध्ये काय तेच काहीच सांगता येत नाही. परंतु साहेबांची पॉवर ही तशीच आहे, तसेच जोमाने राहील. दादा काय वातावरण आहे या बाजूला? वातावरण तुतारी
पवार साहेब माणूस चांगला आहे, सज्जन माणूस आहे. सगळ्या राष्ट्र आज देशामध्ये त्याचं नाव आहे, त्याचं काम चांगलं आहे. आणि देवदत्त चांगला वागताय. त्यांनी कारखाना 1 नंबर केला आहे, इथं बाजार समिती 1 नंबर केली. आणि आज त्याचं काम चांगलं आहे सगळ्या त्याच्या समाजामध्ये. आता यांना 35 वर्ष कवर ठेवायचे यांना. आणि काही एकाच यांचा एकाच झाला आहे. तुम्ही आता निर्गुळ सरून पिंपळगाव रोड येता ना, कसा रस्ता आहे. आणि आमच्या टावरवाडे जाऊन बघा तुम्ही 35 खड्डे माझ्या मोबाईलमध्ये हे 35 खड्डे. आम्हाला माझं मी 2001ला सरपंच होतो, त्या टायमाला काम केलं तोपर्यंत काम नाही. टावरेवाडीचे सरपंच होते नाही, पिंपळगाव पण हा रस्ता आहे ना आमचा, तो टावरवाडी खाल्ल्यावर जातो. 40 वर्ष त्या रस्त्यावर मातीच्या गाम्याला सुद्धा पडलेलं नाही. आणि ते म्हणतात एकाच झाला, काय एकाच झाला, एकाच झाला 10 वर्ष पाठीमागं, दरान झाला 10 वर्ष, दरान झाला 10 वर्ष झाले, 15 झालं, हे झालं. तेच सांगतात एकाच झाला, एकाच नाव काय नेमकं विकास झाला. मी विकास काय झाला का सांगा ना आम्हाला. आमचं म्हणणं आहे, या बघा, जो जनतेची सेवा करेन तो नेता, बरोबर का नाही. मग त्यांनी त्या 10 वर्षापूर्वी सांगत आहे विकास झाला आहे, आता काही विकास नाही. 5 वर्षात तर काहीच विकास नाही. रस्ते खराब आहेत, लोकांची सेवा काही नाही, लोकांसंग कॉन्टॅक्टमध्ये नाही. देवदत्त असा माणूस आहे का, तो काय आमचा बदल जवळचा असे नाही, पण तो माणूस असा आहे का जनतेच्या सेवा करणारा माणूस आहे. सुखादुखात सामील असतात. हे वर्ष फक्त इलेक्शन आलं का तेवढ्या पुरतं फक्त येतात. आता ह्याच वर्षी हिंडतात, 10 वर्ष का हिंडत नाही. म्हणजे आम्ही जे बरोबर खरं बोलतो, आमचा काय खोट्या बरोबर विषय नाही काय. बरं काका, मला सांगा, मला वाटतं तुम्ही शेतकरी आहात, तर महाविकास आघाडीच्या सरकारनं चांगली कामं केली का महायुतीच्या सरकारनं चांगली कामं केली? नाही ना, आता ज्यांचं काम चालू त्यांचं काम नाही. आता त्यांचं आता सध्या महायुतीचं सरकार आहे. त्यांना आईबापाची सुद्धा ओळख नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी आईबाबा सोडले ते काय जगाची सेवा करत असं मला वाटत नाही. मला आईबाबा होती, मी जर माझ्या आईबाबाची सेवा केली तरच माझी मुलं सेवा करणार आहे आणि तरच ते चांगलं आहे. पण मी जर माझ्या आईबाबाशी, ज्याला आईबाबा कळत नाही त्यानं जग काय करणार आहे, ते काय देशाचं काय काम करणार, काही करू शकत नाही. ते कोणी असू द्या, त्या ठिकाणी मी असू द्या, ज्याला आईबापा कळलं, ज्याला देश कळाला, त्याला दुनिया कळाली, तर बाकी काय करणार. आमचं म्हणणं आहे, आता ह्या वेळेला आमच्या पिंपळगावमध्ये देवदत्ताचं हे सुद्धा आमचं गावसुद्धा खर्च करणारी तिकीट भरा पैसे. म्हणजे गाव एवढं प्रेम आहे आमच्या, संपूर्ण गाव त्याच्या पाठीमागे आज उभं आहे. बाकी देशामध्ये आहे, ज्या तालुक्यात आहे, पण ते त्या तालुक्याचा तो विषय वेगळा. आपल्या गावापुरता आणि देशामध्ये आम्ही पाहतोय, आज रोज पाहतोय, तळेघरचं पाहतोय, इकडे तिकडे पाहतोय. सगळ्यांची भावना तयार झाली पूर्ण. त्यांनी आता लोकांनी ठरवले, साहेब काय वाईट असं नाही, साहेबाचं मागं कार्यकर्ते धड नाहीत. त्यांनी फक्त मागं लोकांचं पाय वडलं आणि त्यामुळं त्यांचं काही काम धड नसल्यामुळं ते आता जनतेने बदल ठरवले का दिली साहेबांना दिली, आम्ही केलं 10-15-20-25 वर्ष काम. पण आता त्यांचं काम पटत नाही, जनतेची सेवा होत नाही, मग त्यामुळं आम्हालाही पटत नाही ती. बाकी काय एकंदरीत दादांच्या म्हणण्यावरून असं दिसून येते की जे साहेबांच्या पाठीमागे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला योग्य वागणूक मिळत नाही. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय परिवर्तन होईल की वळसे पाटील साहेब पुन्हा 8व्यांदा या विधानसभा शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतील, काय वाटतंय? मला तर असं वाटतंय, आम्हाला तर एक नेता नको आहे. काय, आमचा शेतकरी संघटनेचा नेता इथं उपोषणाला बसला होता, एक कोणी येऊन पाठिंबा दिलेला नाही. महिला अस्मिता भवनाच्या तिथे हो, नाही, आम्हाला पावलोपावली वाघ नजर पडत आहेत. आम्ही दिवसा लाईटीची मागणी करतो, आम्हाला दिवसा लाईटीची मागणी पण भेटत नाही, काय नाही. रात्रीचे वाघ नजर पडतात, आम्हाला शेतात पाणी भरावं जावं लागतं. एक पण नेता दखल घेत नाही. काय, त्याच्यामुळं आम्हाला एक नेता नसला तरी झाला, आमचा शेतकरी संघटनेचा उभा राहिला तर आम्ही निवडून देऊ ना. काय, कारण शेतकरी संघटना ही ना शेतकऱ्यांसाठी काम करते. शेतकरी संघटनेच्या वतीनं जो कोणी उभा राहील त्याला तुम्ही निवडून देऊ असं म्हणतात. मग शेतकरी संघटनेच्या वतीनं कोण उमेदवार असेल? प्रभाकर बांगर देऊ ना आम्ही. काय झालं का, तो काही चांगला नेता आहे, शेतकरी नेते प्रभाकर बांगर. हो, चांगलं काम करतो. आता इतक्या दिवस दुधासाठी त्यांनी उपोषण केलं, वाघांसाठी उपोषण केलं, त्या आदिवासी भागात हिरड्यांसाठी उपोषण केलं. कोण होतं त्याच्या पाठीमागं? एक पाठिंबा द्यायला नाही आला. देवदत्त निकम साहेब एक दिवस येऊन बसले, पण का नाही दिवसा लाईट दिली? मग त्यांनी पण दिवसा लाईट पाहिजे आम्हाला. इथं वाघ आणि जुन्नर तालुक्यामध्ये बाया माणसं ओढून नेल्यात, माणसांना भीतीचं वातावरण आहे ना. मग आज आमची सेवा करणार आम्हाला एखादा नेता पाहिजे ना. हे नुसते येऊन जाऊन त्याचा काही उपयोग नाही. काय, आम्हाला आहे ना असं आमच्यासाठी रखडणार आज नेता आम्ही निवडून देऊ.
तर शेतकऱ्यांशी बातचीत करताना ही गोष्ट लक्षात येते की शेतकऱ्यांचे हिताचे आणि कल्याणाचे निर्णय घेऊ शकणारा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे शेतकरी हे ठामपणानं उभं राहणार आहेत. नाव काय? बाबाजी गोविंद बांगर. गाव? पिंपळगाव खडकी. अच्छा. मधला मळा. मधला मळा. हा. आता इकडं कोणाचं वार आहे, देवदत्त निकम की वळसे पाटील साहेब? आमची अशी भावना आहे, अजूनपर्यंत 35 वर्ष आमदारकी केली, तिथून पुढं त्यांचा वारसा पुढं चालवत आहे. आम्हाला मान्य ना. आम्हाला आता शरद पवारचा माणूस तुतारी म्हणून निकम आम्हाला यंदा आमचा पाठिंबा 100% राहणार आहे. बाकी काही नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून शरद पवार साहेबांच्या बाजूने तुमची सहानुभूती आहे. मग तुम्ही सहानुभूती पाहून उमेदवाराला मतदान करणार की विकास कामं पाहून करणार? नाही, आम्ही शरद पवारची पहिल्यापासून आहे. नाही, शरद पवारांनी पहिल्यापासून ते कार्य केलं ना, त्या कार्यामागं आम्ही पाठिंबा आहे आमचा त्यांचा. मग जर वळसे पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडलं नसतं तर मग तुम्ही मग दिलीप पाटीलच होता आमचा. हा. मग हे आढळरावनी काय केलं, अजित पवारनी काय केलं, हे लवंडीची कामं आम्हाला पक्ष सोडलं, आम्हाला मान्य नाही. म्हणजे पक्षफोडीमुळे तुम्ही त्यांच्यावर नाराज आहात? नाराज म्हणजे लय नाराज आहे आम्ही. आता जे शरद पवार जो माणूस आहे, जो जुना माणूस आहे, त्यांनी जी पक्ष काढला, त्यांनी जे टिकवला पक्ष, त्याच्यामागे लोकांनी साथ दिली, त्याच्यामागे महिलांनी, तरुण वर्गांनी काय कोणी थोडीफार साथ दिली, पण वयस्कर माणसांनी साथ दिली. त्याच्यामागं आमचा तुतारी म्हणून जो नवीन आता जो याला निकमला तिकीट मिळालं ना, निकमच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे आहे. दिलीप वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम? देवदत्त निकम. देवदत्त निकम का? तर असे हे पवार साहेबाचीच पुण्य आहे. पवार साहेबांनी पहिला पिंपळगाव तालुक्यामध्ये बंधारा केलेला आहे पहिलाच. तर हे शरद पवारमुळेच सगळं झालेलं आहे विकास. विकास कामांना मतदान करणार की सहानुभूती म्हणून पवार साहेबांची? सहानुभूती नाही, शरद पवारची सगळे पहिलं बंधारा म्हणजे पिंपळगाव आंबेगाव तालुक्यामध्ये पहिला पिंपळगाव इथंच बंधारा केलेला आहे शरद पवार साहेबांनी. त्याचीच पुण्य आहे शरद पवार साहेबांची. आता बाबा तुम्ही म्हणालात की शरद पवार साहेबांची साथ वळसे पाटील साहेबांनी सोडली म्हणून तुम्ही त्यांच्यावर नाराज आहात. मग देवदत्त निकम यांना पुढे आणण्यासाठी वळसे पाटलांनी सहकार्य केलं, मदत केली असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत आहे. मग त्यांनी सुद्धा वळसे पाटलांची साथ सोडली. मग ह्या दोन्ही घटना तर सारख्याच आहे. मग साथ असल्या पण आता बदल हवा आम्हाला, बाकी काय नाही. एवढे शब्द आमचा मेन बदल हवा. बाकी काय नाही. मग पवार साहेब जो कोणी उमेदवार देतील, मग ते देवदत्त निकम काय दुसरं कोणी असले तरी तुम्ही त्यांनाच? हो, ते तिकडेच जाणार आम्ही. बदल हवा. नमस्कार. गाव कोणतं? पिंपळगाव खडकी. ओके. काय करता? शेती करतोय. 45 वर्षे लवकर शाळा सोडून. हा. या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होऊ शकतं? 7 पंचवार्षिक वळसे पाटील आमदार झाल्यापासून माझ्या मळ्यातून गावातून हे शेतीकर लक्ष आहे आणि समाजकारण राजकारण आहे थोडंफार करतोय. गावातून मळ्यातून शेतकरी जबाबदार आहे या गावात. आता वातावरण कसं आहे आंबेगाव विधानसभा मतदार? लोक वेगवेगळी बोलतात, पण वळसे पाटलांनी जो विकासाचा गाडा तालुक्याला आणला ना 7 पंचवार्षिक, मी जवळून पाहिला आहे. माझं गाव आंबेगाव तालुका 7 पंचवार्षिक मी नामदार वळसे पाटलांबरोबर आहे. पण देवदत्त निकम हे सुद्धा जोरदार तयारी करतायत, तर मग हे जी काही लढाई आहे ती तुल्यबळाची लढाई होऊ शकते असं मानलं जातंय जनतेमधून. तर तुम्हाला काय वाटतंय? देवदत्त निकमचा जनसंपर्क आहे मोठा, पण विकास कामातून नामदार वळसे पाटील साहेब तालुक्यात काय राज्यातून पुढे, माझा अनुभव बोलतोय. खरं तर तुमचा जो आंबेगाव तालुका आहे या विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण की हा मंत्री महोदयांचा मतदारसंघ आहे आणि तिथे अतितटीची लढाई होऊ शकते असं बोललं जातं. नामदार या तालुक्याचे 90 साली प्रथम आमदार झाले. 80 सालापासून मी लवकर शाळा सोडून शेती करतोय. 10 वर्षे अगोदर आहे माझ्या मळ्यात माझ्या गावात मी कामानिमित्त मंचर बाजारपेठ असन, गोडेगाव कचेरीचं गाव असन, पुन्हा मुंबई शहरं असतील, 40 वर्षे फिरतोय. 45 वर्षापैकी नामदार वळसे पाटील साहेबांनी तालुक्याची इतकी बदल केला, विकास कामातून हरित क्रांती झाली. साखर कारखाना आला आहे तर भाजप शिवसेनेचं सरकार देश पातळीवर, जो दिल्लीचा साखर महासंघ आहे, दिल्ली साखर महासंघाचं अध्यक्षपद, इतकं मोठं काम आहे का तालुक्यातून काय राज्यातून एवढी कुणाची ताकद नाही हे मला माहिती आहे.
नामदार वळसे पाटील साहेब आमदार होण्याच्या त्यांच्या वडिलांपासून आहे माझ्या गावातून मळ्यातून. त्यांच्या वडिलांना पहिलं भेटलो, शेती करत असताना रस्त्याची अडचण होती. रस्त्याचं काम त्यांनी आमच्या गावातून मळ्याचं सुरू केलं पहिलं. माजी आमदार त्यांचे वडील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा. बरं, आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लढत ही निकम विरुद्ध वळसे पाटील ही समोरासमोर होईल की तिकडे सुरेश भोर पण इच्छुक आहे, तिकडे रमेश येवले इच्छुक आहेत, अशी तिरंगी चौरंगी लढत होईल का? आता बाकीचे इच्छुक येवल्यांचं मी आत्ताच ऐकतोय, गंगापूरचे मुंबईला कुठं उद्योग व्यवसायात आहेत. सुरेश भोर आमचं गाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अनेक वर्षे अवसरी पिंपळगाव. आणि देवदत्त निकमला मी नंतर पाहतोय, नामदारांमुळे साखर कारखान्याचा चेअरमन झाला, बाजार समितीचा सभापती झाला आहे. देवदत्त निकमला मी नंतर पाहतोय, माझ्या गावात त्याचे नातेवाईक आहेत, मला सगळं माहिती आहे. पण विकास कामातून आम्ही शेती करत असताना वळसे पाटील घराण्याबरोबर आहे. तर तुम्ही निवडून देणारे, तुम्ही सर्वसामान्य जनता मतदार, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? साहेब येणार. साहेब वळसे पाटील साहेब. वळसे साहेब. तुमचा पाठिंबा कोणाच्या बाजूने असेल? वळसे पाटलांचा. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम? वळसे पाटील साहेब. वळसे पाटील साहेबच का? केलेली विकास कामे 35 वर्षात सांगू शकाल असे 2-4 विकास कामे? खूप विकास केलेला आहे त्यांनी. सरकारी रुग्णालय असेल, पॉलिटिक कॉलेज असेल, रस्ते असतील, सर्व विकास कामे ही वळसे पाटील साहेबांनीच केलेली. ठीक आहे, देवदत्त निकम साहेब आता उभे राहिलेले आहे, पण साहेबांचं जे कार्यकाळ 35 जवळजवळ 7 टर्म आहे, सर्व विकास कामे ही दिलीप पाटील साहेबांनीच केलेली. पक्षफुटीचा काही परिणाम जाणू शकतो का या विधानसभेच्या निवडणुकीवरती? नाही तसं काही जाणू शकत नाही. कारण की एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, आणि हां, तर त्याच्यामुळे इथे काय परिणाम जाणवेल का? नाही इथं नाही जाणवणार. तुम्ही खरं तर खूप बोलताय, तुमच्याशी बोलायचं आहे. नाही, या इकडे या. हां, कसं काय ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची जी काही निवडणूक असेल ती कशी असू शकते? कशी साहेबांच्या, माझ्या मनाने एकतर्फीच व्हायला पाहिजे साहेबांच्या. एकतर्फी? हां, एकतर्फीच व्हायला पाहिजे. पण सध्याचं जे काही वातावरण आहे ती तुल्यबळ लढत होऊ शकते असं जनतेचा कौल आहे, तर मग याच्याकडे नाही होणार ना. ही सगळं कौल साहेबांच्या बाजूनचे. कारण साहेबांची 35 वर्षामध्ये, आता खरं सांगायचं म्हणजे साहेबांनीच माझ्या चुलत्याला पाळलेले, तर आम्ही साहेबांना वाईट नाही काय बोलणार, ही परिस्थिती खरी. हे प्रक्षेपण होणार आहे आपला आवाजवरती. हा असू द्या ना, पण आम्हाला असं बजरंग बांगराला साहेबांनी पाळलेलं आहे पहिल्या टर्मला, पहिल्या स्टार्टिंगला 90ला ना, 90 साली. तरी साहेबांनी कामं भरपूर केली आहेत ह्या तालुक्यात, आणि तालुक्यात तसं मला वाटतं साहेबांना कोणी पाडीन म्हणून. पहा, दिलीप वळसे पाटील साहेब जे आहेत ते शरदचंद्रजी पवार साहेब, जे की देशाचे कृषी मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, मला वाटतं 4 वेळा ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचे ते शिष्य म्हणून ओळखले जातात किंवा मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. तर ते वळसे पाटील साहेब 35 वर्षे या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत, आंबेगावचं नेतृत्व करतायत. त्याच वळसे पाटील साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले देवदत्त निकम आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत, आपल्याच गुरूंच्या विरोधात म्हणा किंवा वळसे पाटलांच्या विरोधात. तर जी काही लढत आहे ती तुल्यबळाची होऊ शकते असं जनतेचं मत आहे. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही होणार, कारण वळसे पाटील साहेबांनी सुद्धा निकम साहेबांना खूप दिलेले. 2 टर्म भीमाशंकर कारखाने चेअरमन पद आहे, मंचर मार्केट कमिटीचं सभापती पद आहे, खूप दिलेले आहे. त्यामुळे वळसे पाटील साहेबांची जी कामं आहे ते एकतर्फीच होणार. आता तुम्हीच म्हणतायत की पदावरती पद दिलेली आहेत निकम साहेबांना वळसे पाटील साहेबांनी, याच पदाच्या बळावरती त्यांनी या आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं नावलौकिक मिळवले, लोकांचा विश्वासही मिळवला आहे. ही जी काही लढाई आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असणार आहे, म्हणजे गुरु शिष्याची ही लढाई आहे. त्याच्यामुळे ही तुल्यबळ होऊ शकते की एक हाती उमेदवार जिंकून येऊ शकतो. वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती वळसे पाटील साहेब 100% विजयी होतील. आणि आता तुम्ही मध्यंतरी बोलले पवार साहेबांना आजही वळसे पाटील साहेब दैवतच मानतात, आणि आम्ही पण वळसे पाटील साहेबांच्या जरी बाजूने बोलत असणार, आम्ही पण पवार साहेबांना दैवतच मानतो. पवार साहेब आमचे दैवतच आहे, आणि वळसे पाटील साहेब सुद्धा आम्हाला दैवताप्रमाणेच आहे. त्याच्यामुळं आम्ही पवार साहेबांचे आदरस्थानीचे, आणि वळसे पाटील साहेब सुद्धा पवार साहेबांना दैवतच मानतात, आजही मानतात. आता एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला, ही जी काही निवडणूक आहे ती पवार साहेबांच्या बाजूने भावनिकतेच्या लाटेवरती जिंकून येऊ शकते, किंवा
वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती निवडून येऊ शकतात, वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम यांना पवार साहेबांमुळे मिळालेली एक जी काही भावनिक आपण बाजू म्हणूयात त्याच्यामुळे ते जिंकून येऊ शकतील? कसं राहू शकतं एकंदरीत हे चित्र? विकास कामाच्या जोरावरती साहेब निवडून येऊ शकतात, निवडून येऊ शकते विकास कामाच्या जोरावर. तर आपण पाहिलेलं आहे की हे होते पिंपळगाव खडकी भागातील शेतकरी की ज्यांच्यासोबत आपण संवाद साधला, त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर तुम्ही जी काही मतं या ठिकाणी नोंदवलेली आहेत ती सगळी मते आपण अनकट आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर हे प्रसारित करणार आहोत. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपलं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलपसह मी लक्ष्मण दातखेडे, आपला आवाज पिंपळगाव खडकी.